पुढची बातमी आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत। आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती खालच्या पातळीवर टीका केली। सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। पडळकर यांनी जयंत पाटलांवरती अगदी खालच्या शब्दात टीका केली। सांगलीच्या जतमध्ये ज्यावेळेला हा मोर्चा निघालेला होता त्यावेळी गोपीचंद पडळकर यांचं हे वक्तव्य आपण ऐकलं। याच संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल सांगलीमधून आपल्या सोबत जोडले गेलेत। आसिफ, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे काय पडसाद सांगलीत किंवा जतमध्ये बघायला मिळत आहेत? शेता एकूणच बघितलं तर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात कायम वाक्य युद्ध रंगलेलं आहे। कारण का जयंत पाटील यावर काही उत्तर देत नाहीत, परंतु गोपीचंद पडळकर हे खालच्या पातळीवर टीका करतात। याचं मूळ कारण म्हणजे अवधूत वडार नावाचे कनिष्ठ अभियंता जतमध्ये कामाला होते, काम करत होते। तर त्यांचं 23 सप्टेंबरला कृष्णा नदीवर मृत्यू झाल्यानंतर डेड बॉडी गावली होती आणि या मागे हे मूळचे अवधूत वडार हे इस्लामपूरचे आहेत आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर हे म्हणतात की या मागे हे इस्लामपूरचे असल्यामुळे याच्या मागे जयंत पाटील आहेत आणि त्यामुळे याच्या विरोधात गोपीचंद पडळकर जयंत पाटलाच्या विरोधात वेगवेगळे वक्तव्य करत आहेत। आणि ह्याच्या मागे ज्यावेळी 13 सप्टेंबरला अवधूत वडार यांचा मृत्यू झाला होता त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा आरोप केले होते की गोपीचंद पडळकर यांचे श्री साहेब विजय मेटकर आणि जे काही इथं जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत यांनी या अवधूत वडारला मारलं होतं, धमकावलं होतं बिल वाढवून देण्यासाठी आणि या मागे जयंत पाटील आहेत असा गोपीचंद पडळकरचा यांचा आरोप आहे। आणि याच आरोपा अंतर्गत गोपीचंद पडळकर यांनी काल मोर्चा काढला होता आणि त्यांनी खालच्या पातळीवर जयंत पाटलांची याच्यावर टीका केली। परंतु राष्ट्रवादी कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत। राष्ट्रवादी कडून आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने जतमध्ये मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे आणि श्वेता एकूण बघितलं तर की आता हे सांगली जिल्ह्यात राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे। श्वेता, बिलकुल आसिफ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। त्यामुळे या प्रकरणाचे या वक्तव्यानंतरचे काय पडसाद तिथं उमटतात किंवा काय वातावरण असेल या सगळ्याचे अपडेट आपण घेत राहूच। आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी, देशातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील तसंच मत चोरी रोखतील अशी पोस्ट काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावरनं केली आहे। या संघर्षात आपण तरुणांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलंय। पण यातील जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण नुकत्याच शेजारी नेपाळमध्ये जेनझी आंदोलनामुळे सत्तांतर झालं आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरच्या या पोस्टला मात्र महत्त्व प्राप्त झालंय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्रांचं वाटप केलं। या जात प्रमाणपत्र वाटपावरनं वाद पेटलाय। जात प्रमाणपत्र वाटपाला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि स्वतंत्र व्यक्तींच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकांमध्ये थेट शिंदे समितीवरती आक्षेप घेण्यात आलाय। जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी नावांची नोंद आणि जवळच्या नातेवाईक यांचं ॲफिडेव्हिट या अटी आहेत आणि हे सर्टिफिकेट योग्य नियमानुसार दिलं गेलं का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। मुळात हे सर्टिफिकेट 2 सप्टेंबरच्या GR नुसार दिलं गेलंय का, असेल तर इतक्या कमी कालावधीत ते कसं शक्य झालं असे अनेक प्रश्न त्यातनं निर्माण होत आहेत। तर एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले तर दुसरीकडे भुजबळ आणि शरद पवारांमध्ये यावरून जोरदार खणाखणी झाली। कटुता कमी व्हावी म्हणून मुख्यमंत्री आणि भुजबळ उपसमिती अध्यक्षांनी सुसंवाद साधावा हा मुद्दा पवारांनी उपस्थित केला। त्याचसोबत मराठा उपसमितीत एकाच समितीचे सदस्य असल्याचे देखील पवार म्हणाले। यावरती भुजबळांनी जोरदार पलटवार केला, बघूया। एकांच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली, सर्व सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद
ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला लागलं. हे ऐक्य कसं करायचं? आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडवलं, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. विखेंच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली आहे. सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली, त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला लागलं. हे ऐक्य कसं करायचं? आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडवलं, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. देशातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील, तसंच मत चोरी रोखतील अशी पोस्ट काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावर केलेली आहे. या संघर्षात आपण तरुणांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. पण यातील जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. कारण नुकतंच शेजारी नेपाळमध्ये जेनझी आंदोलनामुळे सत्तांतर झालं. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला महत्त्व प्राप्त झालंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वोट चोरी न झाल्यास भाजपचा महापौर बसणार नाही असा दावा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय. मुंबईतील जनता त्रस्त आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना अति आत्मविश्वास आहे अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. तर आपण पाहतोय वर्षा गायकवाड यांनी पुन्हा भाजपवर टीका केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वोट चोरी न झाल्यास भाजपचा महापौर बसणार नाही असा दावा त्यांनी केला. खरं तर निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष आता कामाला लागलेले आहेत. वर्षाताई आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर मुंबईच्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्याच पक्षांनी आता आपलं रणशिंग हे फुंकलेलं पाहायला मिळतंय. मुंबई काँग्रेस कशा पद्धतीने तयारी करते? बिलकुल आम्ही तयारी करतो आहोत. संघटनावरती जोर देत आहोत. संघटनाच्या मिटिंगा सकाळपासून मी घेतलेल्या आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुंबईकरांचे इश्यू बेस जे आहे ते त्या ठिकाणी लढण्याचं काम करावं आणि त्यासाठी प्रत्येक दिवशी जे आहे ते आम्ही या ठिकाणी बैठका घेत असतो. आम्ही आता संवाद सभासुद्धा सुरू केल्या, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक असेंब्लीमध्ये आम्ही त्या ठिकाणी जात आहोत, कार्यकर्त्यांशी भेटत आहोत. या ठिकाणी होणारे जे महानगरपालिकेचे वॉर्ड असेल, त्याची रचना असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये होणारं रिझर्वेशन असेल, या संदर्भामध्ये जनता पुढे काय रणनीती केली पाहिजे याच्यावरती आम्ही चर्चा करतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष जे आहे ते आपापले काम करण्याचा प्रयत्न करतात. वरळी डोमला भाजपचा मेळावा झाला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की लिहून घ्या, मुंबईमध्ये सत्ता ही भाजपचीच येणार, महापौर हा भाजपचाच बसणार. अतिशय आक्रमक पद्धतीनं त्यांनी आपली पुढची रणनीती सांगितली. नाही, वोट चोरी नाही झाली तर त्यांचा महापौर नाही बसणार. राहुलजींनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राबद्दल बोलले. राहुलजी आज पुन्हा एकदा कर्नाटकाबद्दल बोलले की सत्ता कशी आणली जाते. एवढा कॉन्फिडन्स कसा येतो? तुम्ही लोकांना टेकफोड गांठीड कसं घेऊन चालू शकता? तुम्ही लोकांना टेकफोड गांठीड घेऊन चाललेला असं नाही चालत. लोकांच्या मनात काय आहे तुम्हाला काय माहिती? देवेंद्र फडणवीस साहेब असं आहे की कॉन्फिडन्स असणं चुकीचं नाही, पण ओव्हर कॉन्फिडन्स असणं कधी कधी चुकीचं असतं. गणेश कदमसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.